फिटनेस, आपल्या फिजिकल फिटनेससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोर्स फिटनेस, कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गडहिंग्लज. ताई जिंकलो. ताई जिंकलो. दादा, जिल्हा परिषदेला तुम्ही भरघोस मताने निवडून आला, काय सांगाल? जिल्हा परिषदेला सामोरे जात असताना मी निवडणुकीच्या अगोदर माझ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेटलो होतो आणि कार्यकर्त्यांनी विश्वास दिला होता की तुम्ही उभा राहा. पण त्याच्यामध्ये एक चांगलं झालं तर घर जर एकत्र झालं अधिक बरं होईल असं कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आम्ही काही प्रमुख कार्यकर्त्यांना त्यात मध्यस्थी घातलं आणि माझ्या आणि ताईसाहेबांच्या मधला जो काय राजकीय विचारांचा एक दुरावला होता तो कमी करण्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन कुपेकर कुटुंबीय एकत्र येऊन या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो. या नेसरी भागामध्ये आदरणीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी 40-50 वर्ष काम केलं आहे आणि या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुपेकर साहेबांनी अनेक कार्यकर्ते जपले, विकासात्मक काम केलं. हाच एजेंडा ठेवून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे गेलो. कार्यकर्त्यांनी बळ दिलं आणि ही निवडणूक माझी एकट्याची नव्हती, तर नेसरी भागातल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची होती. याच्यामध्ये आदरणीय बाबासाहेब कुपेकर साहेबांचे कार्यकर्ते, आदरणीय काकी साहेबांचे कार्यकर्ते, माजी आमदार राजेश पाटील साहेब यांचे कार्यकर्ते, त्याचबरोबर नंदाताई, रामराजदादा, ह्या सर्व लोकांना जे मानणारी लोक होती ती एकवटली आणि त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. म्हणून या विजयाला आम्ही सामोरे आणि सोप्या पद्धतीनं जाऊ शकलो. खरं म्हणजे एवढं अपेक्षित लीड मिळेल हे मला अपेक्षित नव्हतं, पण जे आता 2200च्या वरती जे मला लीड मिळालं आहे, मताधिक्य मिळालं आहे, तो खरोखरच कार्यकर्त्यांचा विजय आहे. आणि मी एवढंच सांगेन, हा जो विजय आहे हा मी माझ्या सहित कार्यकर्त्यांच्या सहित मी आदरणीय बाबासाहेब कुपेकर आणि आदरणीय अजितदादा पवार यांना मी समर्पित करतो. दोन्ही बहीण भावंड एकत्र आली आणि त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या, याच्यामुळेच हा विजय सुकर झाला असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच. आमच्या घरामध्ये संघर्ष असल्यामुळे त्या परिसरामध्ये गेली 14 वर्ष आम्हाला विजय संपादन करता आला नव्हता आणि 14 वर्षानंतर जेव्हा घर कुटुंब एकत्र आलं, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यानंतर ते जर एकीचं बळ किती मोठं असतंय हे ह्या निकालातनं निदर्शनास आलेलं आहे. माझ्याबरोबर माझे 2 पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती स्नेहलताई जाधव आणि नेसरी पंचायत समिती निवडून आलेले अमर हिडदुगी, ही दोघंही भरघोस मतांनी निवडून आलेत. एवढ्यावरच नाही तर गडिंग्लज तालुक्यामध्ये आणि चंदगड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या सगळ्याच जागा किरकोळ जर सोडल्या तर सर्वच जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचे नाव निवडून आले आहेत. विरोधक म्हणत होते 9-0, पण आता ते 9-0 कुठं आहे हे शोधायला आता आम्हाला संशोधन करावं लागणार आहे. त्याच्यामुळं अशा वल्गना केल्यानंतर लोक काय करतात हे ह्यातनं या मतदारांनी आणि ग्रामीण भागातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे हा विजय पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला हा विजय आहे. दादा, आमदारकी वेळी जर याप्रमाणेच बहीण भाऊ एकत्र असते तर त्याचा इम्पॅक्ट कदाचित काहीतरी वेगळा असता असं तुम्हाला वाटतंय का? प्रत्येक गोष्टी नियतीनं ठरवून दिलेली असते. कुठल्या दिवशी काय होणार आहे, कुठल्या दिवशी काय होणार आहे. जे 5व्या दिवशी सटवाई येऊन जे पेन पुस्तकात लिहून जाते तेच होत असतं. नियतीला ते मान्य नव्हतं, पण हे मान्य होतं. म्हणून नियती जी ठरवते ते होत असतं आणि त्यातलाच एक आजचा भाग आहे. 9-0 त्यांची वल्गना होती, पण आता 7-1 असा फॉर्म्युला झालेला आहे. 7-1 आणि 1 सुद्धा ती आली, ती जनसुराची आली. तर याच्या पुढची तुमची वाटचाल कशी असते? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपले नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, आदरणीय राजेश पाटील साहेब आणि आदरणीय नंदाताई बाबुळकर यांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल त्याच्याशी बांधलेला असणार आहे. पक्ष ज्या पद्धतीनं कुपेकर साहेबांच्या कालखंडामध्ये मजबूत होता तो पक्ष मजबूत करायचा आम्ही आता काम करणार आहे. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करून संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही ते काम करणार आहे. कुपेकर घराणं जे राजकारणात बॅकला गेलंय असं लोक टीका करत होते, ते पुन्हा एकदा उदयाला लागले, काय सांगाल त्या टीकेबद्दल? कुपेकर कुटुंबियाची एकी ही सर्व जिल्ह्याला माहिती आहे आणि त्याची सुरुवात ह्या जिल्हा परिषदेपासून झालेली आहे. मी अतिशयोक्ती सांगणार नाही, पण कुपेकरांना मानणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे हजारो कार्यकर्ते आहेत. त्यांनी जर एकदा निर्णय घेतला तर तो निर्णय काय होऊ शकतो हे आप तिन्ही तालुक्यामध्ये दिसून आलेलं आहे. उद्या भविष्य काळामध्ये सुद्धा हीच दिशा आमची राहणार आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.